राजमाता जिजाऊ स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, व्यासपीठावरील बसलेले सर्व मान्यवर, उपस्थित सर्व भगिनी, सर्वांना माझा नमस्कार। आजच्या मेळावा करतोय हे समजून तुम्हाला प्रश्न पडला असेल का परवाच रक्षाबंधनला येऊन गेलो, परत का आपल्याला आप्पांनी बोलवलं असेल। तर त्यानं महिला सक्षमीकरण म्हणजे काय हो? आर्थिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, समाजाच्या इतर सर्व क्षेत्रामध्ये महिलांच्या सहभागास प्रोत्साहन देऊन त्यांना सक्षम करणे। महिला सक्षमीकरण म्हणजे काय हो? त्यांच्या अधिकारांचं संरक्षण करणं आणि कोणत्याही प्रकारच्या गुन्ह्यापासून सुरक्षा प्रदान करून सक्षम करणे। याचा अर्थ महिलांबाबत कोणताही भेदभाव करू नये। महिला सक्षमीकरणासाठी शिक्षण हा सर्वात महत्त्वाचा हेतू आहे। त्यानो गेल्या 15 दिवस, महिनाभर अशा परिस्थितीमध्ये आपण आहोत का डोक्याला सुन्न करणाऱ्या घटना आपण ऐकतोय। कधीतरी पश्चिम बंगालमधील डॉक्टर ताईची घटना ऐकतो, तर कधी उत्तराखंडमधील आपल्या एका भगिनी कामावरून जात असताना तिच्या अत्याचारावर बळी पडतोय। काल परवा आपल्या बदलापूरची दुर्घटना आपण ऐकली। कशा प्रकारे परिस्थिती आज आपल्या घरापर्यंत येऊन पोहोचली आहे। आणि परवा कल्याणमध्ये आम्ही मंगलागौरीचा कार्यक्रम करत असताना त्या दिवशी कल्याणमधली घटना ऐकून अक्षरशः अंग थरथर कापायला लागलेले, अशी परिस्थिती आज निर्माण झालेली। त्यानो आजच्या काळामध्ये मगाशी मॅडम बोलल्या त्याप्रमाणे आत्मसंरक्षण करायला तर तुम्हाला शिकवायला लागेलच। ज्या ज्या गावामध्ये तुम्ही सांगाल, ज्या ज्या शहरामध्ये सांगाल, तिथे तिथे आत्मसंरक्षणासाठी तुमचा भाऊ तुमच्यासाठी टीम पाठवेल। परंतु 2 वर्षाच्या ताईला, छोट्या बाळाला कसं काय आपण आत्मसंरक्षण करायला शिकवणार हो? 70 वर्षाच्या आजीला कसं काय आपण आत्मसंरक्षण करायला शिकवणार? त्यासाठी तायांनो, पहिल्यांदा आपण मुलीबरोबर मुलालाही संस्कार द्या। कारण घटना करणारा असतो नराधम, तोही पुरुषच असतो, तोही तुमच्या आमच्या घरातीलच तरुण असतो। त्यामुळे त्याच्याकडे लक्ष द्या। तो मोबाईलवर काय करत असतो, तो रात्री किती वाजता येतो, त्याचा मित्र परिवार काय आहे। आज आपण पाहतोय गावागावात, घराघरात, आमच्या जव्हार मोखाड्यापर्यंतही आपू, गांजा, चरस असे अंमली पदार्थाचं सेवन वाढलेलं आहे। बोईसर पट्ट्यात वाढलेले, तुमच्या भिवंडीच्या ग्रामीण भागातही अशी परिस्थिती झालेली आहे। अशा वेळेस आम्हाला नुसत्या 2 घरचा दिवा लावण्यासाठी नाही, तर 2 घरचा संस्कार देण्यासाठी, चांगल्या प्रकारचे विचार देण्यासाठी आम्हाला काम करावं लागलेलं आहे। त्यानो आजची परिस्थिती काय आहे? आपल्या आरोग्यासाठी तर जिजाऊने हॉस्पिटल बांधले का गावोगावी मेडिकल कॅम्प घेऊन तुमच्या आरोग्याची काळजी घेणे ही जिजाऊचं बंधनकारक आहे। आपल्या मुलींना शिकवण्यासाठी आपण 8-8 CBSE शाळा काढल्यात। यापुढे सांगतोय का आपल्याच भगिनी किंवा छोट्या छोट्या लहान मुली ज्या आहेत, ज्यांच्या आई-वडील कोविड काळामध्ये गेले असतील किंवा शिक्षणापासून वंचित असतील, अशांच्याही विद्यार्थ्यांची व्यवस्था आपण करतोय। महिलांना सक्षमीकरणासाठी सरकार करेल तेव्हा करेल, परंतु आपण प्रत्येक गावपाड्यावरती जाऊन शिवण क्लासेसची व्यवस्था करतो, मेहंदी क्लासेस, विविध प्रकारचे क्लासेस देऊन आमच्या तायांना कशा सक्षम होतील यासाठी काम करतोय। परंतु गेल्या महिनाभरामधल्या घटना ऐकून आता आपल्याला मुलगी बाहेर पाठवायची का नाही, छोट्या मुलीला उद्या ड्रायव्हरच्या बरोबर शाळेत पाठवायचं का नाही, हे प्रश्न निर्माण झालेले तायांनो। आणि या सुधारणा कोण करणार आहे? तुम्हाला वाटेल गेल्या 79 वर्षामध्ये सरकार करेल, तर सरकार काय करेल असं मला वाटत नाही। सरकार किंवा आपल्या मीडिया असतात ते 2-4 दिवस हलल करत असतात, लोक रस्त्यावर येत असतात। कालांतराने ज्याप्रमाणे लोकल वाहते त्याप्रमाणे परत घटना विसरून जाते, परत घटना निर्माण होते, त्यावेळेस आपल्याला जाग येते। आज आपण पाहतोय देशाला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्ष होऊन सुद्धा दररोज पालघर सारख्या जिल्ह्यामध्ये कुपोषणाने 3 लहान छोटे बच्चे मरण पावतात। आपल्या ठाणे पालघर जिल्ह्यातली दर 15 दिवसातली घटना येते का पोटातल्या बाळासहित ताई मरण पावते। अशा वेळेस आम्हाला जागृत राहावं लागेल तायांनो। गावचा ग्रामसेवक जागृत करेल, गावचा तलाठी जागृत करेल, तहसीलदार करेल, प्रांत करेल, BDO करेल, यांच्यापेक्षा हा गाव आपला आहे, हा समाज आपला आहे, त्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित आलो पाहिजे। आज किती अज्ञान आहे हो तायांनो आपल्याकडे। आता इथे भिवंडी तालुक्यातली एक ताई बसलेली आहे, अक्षरशः भिवंडी तालुका म्हणजे आमच्या मोनिका पानवे म्हणतात आम्ही तुमच्यापेक्षा आदिवासी भागापेक्षा खूप प्रगत आहोत। अगं ताई, ठाण्याच्या बाजूला असलेलं गाव आहे मानकोली, तिथली ताई आली होती परवा माझ्याकडे। मुलीला 450 नीटमध्ये मार्क मिळालेत, परंतु तिची आजी आणि तिच्या आत्या सांगतात मुलीला शिकवायचं नाही, मुलाला शिकवायचं असेल तर आम्ही पैसे देऊ। इतकी दुःखाची गोष्ट आज बघायला भेटते। मी मुद्दाम त्या ताईला बोलवले किंवा त्या भाचीला बोलवले का आज एवढ्या लाखोच्या संख्येने पुरुषाच्या बरोबर महिलांना 50% जिल्हा परिषद पर्यंत आरक्षण दिलेले आहे।
आणि आज आमचीच ताई सांगते, आमचीच आजी सांगते का, आमचीच आत्या सांगते का मुलीला शिकवायचं नाही. यापेक्षा काय वाईट गोष्ट असेल. मगाशी आमची डॉक्टर ताई बोलली का जर जी ती शिकलेली आहे आज आपल्या भिवंडी तालुक्यातलीच एका बाजूची ती आहे, त्यामुळं आपण पाहतोय का ठाण्या शहरातल्या कोपरीतल्याही ताया आमच्याकडं बिंदास हॉस्पिटलमध्ये येतात, तिच्या गर्भपिशवीचं ऑपरेशन करतात, तिचे डिलेव्हरीचे करतात. त्याला कारण इथे तिची ताई डॉक्टर बसलेले म्हणून ते हक्काने येतात. आणि आजची परिस्थिती आपण बघतोय की विमान चालवायला ताया फिरल्या लागल्या, रेल्वे चालवायला लागल्या, बऱ्याच बँके CA वकील न्यायाधीश झाल्या. परंतु आमच्या भिवंडी तालुक्यातले आज इतका अज्ञान आहे. हे अज्ञान कोण दूर करणार मोनिकाताई? आज घराघरात तुम्ही याच गोष्टी तयार करायला लागा. कालच एका निरोप समारंभामध्ये एक नरेश पाटील म्हणून आमचे सर होते, ते रिटायर झाले. त्यांना तेच सांगितलं, झोपलेला समाज आपल्याला जागा करावा लागेल. आजही जाती धर्म किंवा विविध आमिषाने जर मतदान होत असतील तर आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालंय का? आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं असतं तर अगदीच उमेदवार बघून मतदान दिलं असतं, कार्य बघून पक्षाचं दिलं असतं. प्रत्येक पक्षाच्या घटना या चांगल्या असतात. परंतु आजची परिस्थिती आहे का साध्या नगरसेवकी ठाण्यातला असेल त्याचे 100 फ्लॅट त्यांनी घेतलेले आहेत आणि कार्यकर्ते आहेत डोके फोडायला किंवा डोके फोडून घ्यायला. हे सगळे चित्र आम्हाला बदलायचं आहे. जिजाऊ आहे अशी एकमेव आपली सोच आहे. मग अशी पत्रकार महोदयांनी प्रश्न विचारला का या एवढ्या भगिनी लाखोच्या संख्येने कुठून आल्यात? म्हटलं या आमचा परिवार आहे. या ना काय आम्ही सांगितलं नाही का प्रत्येक गावातून 20-20 आशाताई घेऊन ये का? पोलीस पाटलांना सांगितले नाही 10-10 लोक तुम्ही घेऊन या का? कुठल्या अधिकाऱ्याला सांगितलेले का गाड्या भरून पाठवा? हे सर्व आमच्या परिवारातील आमच्या भगिनी आहेत, परिवारातील विद्यार्थी आहेत, त्यासाठी आमच्या आलेले आहेत. त्यांना कुठला मेसेजही माहिती आहे का? कोण नेता येणार आहे, कोण भाषण करणार आहे, कोणासाठी बोलवले? एका जरी ताईला बोलवलं असेल तर पत्रकार महोदयांनी त्यांना विचारून बघा. या सगळ्या कुटुंबातील आमच्या भगिनी आहेत आणि यांच्या रक्षणासाठी 24 तास जिजाऊ यांच्या बरोबर एका कुटुंबाप्रमाणे होती, आहे आणि कायम राहील हे सांगण्यासाठी आलेलो आहे. परंतु तायांनो आज तुम्हालाही काहीतरी करणे गरजेचं आहे. आपल्याला आपल्याच भगिनींची काळजी घेण्याचं काम तुमचं आहे, आपल्याच मुलींची काळजी घेण्याचं काम आपलं आहे. आजही माझा एक मित्र इथं बसलेला आहे का अगदी आपल्याकडे सोनोग्राफी करून जर मुलगी समजत नसेल तर बाजूला वापीला जाऊन सोनोग्राफ्या केल्या जातात, परंतु मुलीला जन्माला घातलं जात नाही. यापेक्षा दुःखाची काय गोष्ट असेल होत आहे नो? मुलगा मुलगी समान म्हणतो आपण, हक्क समान म्हणतो. अनेक ठिकाणी आमच्या वाड्यासारख्या तालुक्यामध्ये कोर्टाच्या केसेसच फक्त बहीण आणि भावाच्या वादाने चालत आहेत. या सगळ्या गोष्टी थांबाव्या लागतील. काय संपत्ती घेऊन आपण दूर नाही होतात. पंकजच्या गावच्या कोशिंब्याच्या ताई बोलल्या, आपण काय प्रॉपर्ट्या घेऊन जन्माला आलो नाही आणि प्रॉपर्ट्या घेऊन जाणार नाही, परंतु माणूस म्हणून आपण जगलो पाहिजे. आज जागतिकीकरण चालू आहे, जिकडे गल्लीपासून दिल्लीपर्यंत पाहतो तिथे करप्शन चालू आहे. तर आपल्याला त्याच्यात हात घालण्यापेक्षा आपल्याला चांगली माणसं प्रशासनात आणली पाहिजेत. आपल्याला आपल्या मुलांना संस्कार दिले पाहिजेत. त्याबरोबर गावातील गोरगरिबाचा मुलगा ज्याला वडील नाही, ज्याला आईल नाही, ती मुलगा असो किंवा मुलगी असो, त्यांना शिक्षण देण्याचं काम तायांनो आपल्याला करायचं आहे. गोरगरीब तुमच्या घरात मध्ये काम करणारी ताई असेल आणि तिला उद्या कॅन्सर सारखा जरी आजार झाला तरी तुम्ही जिजाऊशी संपर्क करा, तिला बरं करण्याचं काम आपल्याला जिजाऊ करेल. आज आपण सांगतो मासाहेब जिजाऊंना अभिप्रेत असलेलं शिवराज्य आज आपण बघतोय. आपल्या जिजाऊ मार्फत आपण प्रयत्न करतो. निवडणुका आल्या का प्रत्येक वेळेस छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वच राजकीय पक्षांना दिसत असतात, परंतु देतात का? आपल्याला एकदा निवडणुका झाल्यानंतर विरोधातली लोक किंवा सत्तेवर बसलेले लोक तरी देतात का कधीतरी रामराज्य? आपल्याला आपल्या कुठल्या सुखदुःखाची काळजी आहे का? आमच्याकडे 2018ला पोटनिवडणूक झाली होती. मगाशी जव्हारच्या ताया बोलतात. मला आनंद त्या गोष्टीचा होता का दोन्हीकडून राजकीय पक्ष मोठ्या प्रमाणात पैसे आमच्या गोरगरीब माणसाला देतो. त्या गोष्टीत मला आनंद होता. मला माहिती होतं एकदा निवडणूक झाली का परत 5 वर्ष कोण इथे येत नसतो. मिळू दे आमच्या लोकांना, काय 2 पैसे मिळत असतील ते मिळू दे. सगळ्याच लोकांना पैसे देऊन फक्त मतं विकत घेण्याचं काम चाललं होतं. तायानो, विकला जाणारा तो माणूस आपल्या जिजाऊचा नसेल एवढं तुम्हाला सांगतो. आजपासून विकणं बंद करा. आपण आपल्याबरोबर आपल्या मुलींना शिक्षण द्यायचे. नात्यातल्या मुली शिकल्या पाहिजेत, नात्यातले गावातल्या मुली शिकल्या पाहिजेत. जिथे तुम्हाला अडचण असेल तिथे तुमचा भाऊ हा तुमच्या बरोबर खांद्याला खांदा लावून असेल, परंतु मुली शिकल्या पाहिजेत एवढं आज तुम्ही संकल्प करून जा. जोपर्यंत आपल्या समाजातील मुली चांगल्या शिक्षण घेत नाही, चांगल्या उच्च पदावर जात नाही, तोपर्यंत समाज कधीही पुढे जाणार नाही याची तुम्हाला मी खात्री देतो. आज आपण सकाळपासून आलेला, सकाळी कोकण मॅरेथॉन झाली, आता आपला महिला मेळावा संपन्न होतो, यानंतर विद्यार्थ्यांचा गुणगौरव संपन्न होतो. त्यानं केल्याने कुठली गोष्ट नाही होत. आपल्याकडे आता आलेले स्वप्नील माने सर बसले, त्यांचं भाषण तुम्ही ऐकणार आहोत.
आई वडील नसताना त्या विद्यार्थ्यांनी ठरवलं मला UPSC काढायचे. मला जाताना जानेवारी महिन्यात शब्द दिला का आप्पा मी परत येईन तर मी नक्कीच UPSC काढून येईल. आणि 6 महिन्याने ते UPSC काढून मला भेटायला आले. त्याचबरोबर सांगायला गेलं आज तुम्ही सांगाल तुम्हाला अडचणी खूप आहेत. आमच्या जव्हार मोखाड्यातल्या मुरबाडच्या शहापूरच्या भिवंडीच्या ताया सांगतील आम्ही काय करू आम्हाला खूप अडचणीत आम्ही अडचणीला कसं सामोरं जाऊ. तायानो जिच्या पोटामध्ये 2.5 महिन्याचा बाळ असताना आपल्याच मोखाड्याची मुलगी ठाण्याच्या किसन नगर परिसरात दिली होती. तिचे पती निधन होतात. 2.5 महिन्याचा बाळ तिची सासू धीर देते. ती भिवंडी तालुक्यातली नव्हती ती आमच्या वाडा विक्रमगडची असेल त्याच्यामुळे तिने तिला धीर दिला. ते बाळ जन्माला घातलं. जन्माला घातल्यानंतर लोकांची धुनी भांडी करणारी ती ताई आणि तिची सासू या दोघी जणी जेव्हा जिजाऊच्या पोलीस भरती केंद्रामध्ये ठाण्याच्या येतात त्यानंतर तिला विचारलं जातं बाळा तू लेक्चरला का बसत नाही. ती रडायला लागते का आम्हाला लोकांची धुनी भांडी करावं लागतात त्यामुळे लेक्चरला बसू शकत नाही. त्या ताईला जिजाऊ 8,000 रुपये तिला मिळत असताना 15,000 रुपये अभ्यासाचे दिले जातात. तिला झडपोलीला आणलं जातं. आणि आज तुम्हाला सांगतो ताठ मानेने मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमक दलामध्ये दादरच्या सब सेंटरमध्ये ती एका अधिकारी पदावर निर्माण झालेले. मग तिला अडचणी नव्हत्या का. आपण अडचणींना धरून जाऊ नका. हे काम करत असताना मला अडचणी येत नाहीत का. अडचणी तर येतात ज्याच्याकडे कर्तृत्व आहे त्याच माणसाला अडचणी येतात. ज्या झाडावरती आंबे बांधलेले असतात त्या झाडावरच लोक दगड फेकत असतात. परंतु जेव्हा तुम्ही आम्ही सर्व चांगली माणसं एकत्र येऊ तेव्हा नक्कीच या समाजाला दिशा देऊ. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री महासाहेब जिजाऊंना अभिप्रेत असलेले रामराज्य देण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वजण जर शपथपूर्वक कामाला लागलो तर मला वाटतं कुपोषणाचा जिल्हा कोकण हे लढणारं मारणारं आलेल्या प्रत्येक प्रकल्पात त्यांचा शेतकऱ्यांचा नुकसान होणारा या सगळ्या गोष्टी आपण 100% दूर करू शकतो. परंतु प्रत्येकाला यासाठी एकटा निलेश सांबरेकर जिजाऊच्या मोनिकाताई हेमांगीताई परेश सर केदार सर यांनी प्रयत्न पंकज सर यांनी करून नाही चालणार. तर प्रत्येकाला तुम्हाला वाटलं पाहिजे का आता आपल्याला आपली गरिबी दूर करायची आपल्या समाजामधील कायदे बदलणे गरजेचे आहेत का. जर अशा 2-2 वर्षाच्या मुलीवरती अत्याचार होत असतील बाहेर पडल्याशिवाय पर्याय नाही. बाकी आपण पाहतोय राजकारणी लोक या अशा घटनांचेही दोन्ही बाजूला राजकारण करत शकतात. किळसवाणे प्रकार सुरू असतात. हे सगळे प्रकार थांबवायचे असतील तर जिजाऊ ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले जिजाऊ घरोघरी जन्माला आपल्याला घालावी लागेल आणि घरोघरी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला घावे लागतील. यासाठी तुम्ही आम्ही एकत्रितपणे प्रयत्न करूया एवढं आपल्याला मी नक्कीच बोलतो. आपली कुठलीही शैक्षणिक अडचण असेल वैद्यकीय अडचण असेल एवढंच नाही स्वयंरोजगारची अडचण असेल जबाबदारी निलेश सांबरेची असेल एवढा आपल्याला मी शब्द देतो आणि मी थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र.